अगं वंदना, तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? हे बघ, बाहेर ये. तुझी आवडती मालिका टी व्हीवर लागली आहे. नाहीतर मिस होईल. जेवण तर आई बनवून घेईल. ती खूप छान बनवते. असं ऐकताच वंदना लगेचच बाहेर आली. ती तर ह्याच संधीची वाट पाहत होती की केव्हा नीरज तिला आवाज देईल आणि ती बाहेर येऊन बसेल. विनयाताई एका पायावर उभ्या राहून स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्यांना गुडघ्यात वेदना होत होत्या. आता वंदना स्वयंपाकघरात जे काम असंच सोडून आली होती ते काम त्यांना पूर्ण करायचे होते. रविवार असल्याने सगळ्यांची विशेष मागणी असते. आज कोणाला बटाट्याची टिक्की, कोणाला चण्याची भाजी तर कोणाला गाजराचा हलवा हवा होता. बटाटे आणि चणे उकडण्यासाठी वंदनाने फक्त कुकर गॅसवर ठेवला होता. बाकी सर्व कामे तशीच राहिली होती. दोन्ही नातवंडे नुकतीच खेळायला गेली होती. तोपर्यंत वंदना स्वयंपाकघरात मदत करू शकत होती, कारण मुलं परत घरी आल्यानंतर ती त्यांच्यामध्ये व्यस्त राहत असे. नीरजला त्यांच्या आईची काहीच पर्वा नव्हती. त्याला फक्त स्वतःची बायको वंदना हिची हौस-मौस आणि तिची काळजी वाटायची. विनयाताईंनी उकडलेले बटाटे सोलले, चण्याच्या भाजीची ग्रेव्ही बनवली आणि बटाटे कुस्करून त्यांची टिक्की बनवून ठेवली. अधूनमधून त्या वारंवार किचनच्या दरवाजातून डोकावून पाहायच्या की त्यांची सून स्वयंपाकघरात त्यांची मदत करायला येईल. पण वंदना मात्र स्वयंपाकघरात जाण्याचं नावच घेत नव्हती. त्यांनी सुनेला हाक मारली की वंदना स्वयंपाकघरात येऊन मुलांच्या आवडीनुसार मसाले मिक्स कर, नाहीतर माझ्या हातून जास्त मसाला पडला जाईल. तितक्यात नीरजचा आवाज आला की आई, तू तर दररोज स्वयंपाक बनवतेस, आजही बनव. तू वारंवार वंदनाला आवाज देऊन का त्रास देत आहेस? मुलाचा आवाज ऐकताच विनयाताई गप्प झाल्या आणि त्या अगदी गतीने कामाला लागल्या. थोड्या वेळानंतर वंदना स्वयंपाकघरात आली. दोन्ही मुलं येणार आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही टिक्की बनवली नाही. मुलांनी सकाळपासून काहीही खाल्लं नाही. अरे देवा, माझी मुलं आता उपाशीच राहतील. वंदना असं बोलतच होती तितक्यातच दरवाजाची घंटी वाजली. आई, टिक्की झाली का? आम्हाला खूप भूक लागली आहे. तेव्हा वंदना अगदी रागाने विनयाताईकडे पाहू आणि तीसुद्धा घाईघाईने स्वतःचा हात चालवू लागली. मुलांना जसं हवं तसं त्या टिक्की फ्राय करून ती बाहेर आली. पण जेव्हा विनयाताईंनी तव्यात पाहिलं तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या, कारण त्या तव्यावर एकदम 7 ते 8 टिक्की बनवतील इतका मोठा तवा होता. पण वंदनाने मात्र 4च टिक्की बनवली. खरं तर त्यांना सुद्धा खूप भूक लागली होती, पण वंदनाला मात्र तिच्या फक्त मुलांचीच काळजी वाटायची. सासूच्या भुकेची कोणालाच पर्वा नव्हती. विनयाताईंना मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे त्यांना जेव्हाही जास्त भूक लागायची तेव्हा त्यांना चक्कर यायची. ही गोष्ट त्यांच्या मुलाला आणि सुनेला सुद्धा माहीत होती. तरीसुद्धा ते दोघेही त्यांची काळजी घेत नसे. तसंच त्यांच्या गुडघ्यातही वेदना व्हायच्या. जेव्हाही त्या जास्त वेळ उभे राहून काम करायच्या तेव्हा त्या लगेचच थकायच्या. पण तरीसुद्धा अगदी मजुरीने त्या घरातील काम करायच्या. जर काम केली नाही तर ती फुकटची भाकरी खाते, हा टोमणा त्यांना ऐकावा लागायचा. वंदना तर एकही टोमणा मारायची संधी सोडत नसे. यामध्ये त्यांचा मुलगा नीरज सुद्धा मागे नव्हता. तो त्याच्या पत्नीचा गुलाम होता, कारण त्याला त्याच्या बायकोची एकही वाईट गोष्ट दिसत नसे. पण तिच्या विरोधात आईची तक्रार करणे, तिचा अपमान करणे या सर्व गोष्टी त्याला योग्य वाटायच्या. विनयताईसुद्धा खूप असहाय्य झाल्या होत्या, कारण त्यांच्या पतीचा निधन झालं होतं आणि देवाने त्यांना एकच मुलगा दिला होता. त्यांच्यासोबतच त्यांना त्यांचं म्हातारपण घालवायचं होतं. पण या वयात आल्यानंतरसुद्धा मुलाचे आणि सुनेचे अत्याचार सहन करावे लागतील या गोष्टीचा त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता. त्यांचा मुलगा नीरजसुद्धा खूप बदलला होता. जे काही सून म्हणेल तसेच तो वागायचा. त्याला त्याच्या आईला त्रास देणे मान्य होतं, पण तो त्याच्या बायकोला काहीच बोलत नसे. विनयाताई देवाचं नाव घेऊन मोठ्या कष्टाने एक दिवस घालवत असे. अशाच एके दिवशी सकाळी वंदना म्हणाली, आई, परवा माझी किती पार्टी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांसाठी काहीतरी चांगला स्नॅक्स बनवा. तसं तर मी लिस्ट बनवली आहे. तुम्हाला फक्त जेवण बनवायचे आहे आणि मी सर्व आवश्यक वस्तू ऑर्डर करेन. विनयताई म्हणाल्या, हे बघ वंदना, मला कंटाळा आला आहे. मला इतक्या लोकांसाठी जेवण बनवता येणार नाही. माझा गुडघाही खूप दुखतोय आणि एवढ्या सर्व प्रकारच्या वस्तू बनवायच्या असतील तर मला आजपासूनच सुरुवात करावी लागेल.
मी एकटी हे सर्व करू शकणार नाही. सासूचे ऐकून वंदना शांतच राहते. थोड्या वेळानंतर ती विचार करू म्हणाली, आई, आता माझ्या घरी एक किटी पार्टी काय ठेवली म्हणून तुमचे लगेचच बहाणे आणि गुडघेदुखी सुरू झाली. पूर्वी तुम्ही प्रत्येक नातेवाईकांसाठी घरी जेवण बनवायच्या. आता तुमच्या सुनेच्या मैत्रिणी येणार म्हणून तुम्ही जेवण बनवण्यासाठी नाही म्हणत आहात. हे काही योग्य नाही. मी सर्व सामान ऑर्डर केले आहे आणि आता तुम्हाला जेवण बनवावे लागेल. गुडघ्याचे दुखणे काही जास्त नाही आहे. मंदिरात तर तुम्ही रोज चालत जातात, तेव्हा तुमचे गुडघे दुखत नाहीत का? असेच तुम्ही रोज फेरफटका मारायला जातात तेव्हा तुमचा गुडघा दुखत नाही का? मग फक्त जेवण बनवताना तुमचे गुडघे कसे दुखतात? मी माझ्या सर्व मैत्रिणींना सांगितले आहे, तुम्हाला जेवण बनवावेच लागेल. विनयाताई आता 65 वर्षाच्या झाल्या होत्या. त्यांना अधूनमधून थकवा येत असे. त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती. आत्तापर्यंत त्यांनी कित्येक नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना स्वतःच्या हाताने जेवण बनवून जेवायला दिले होते. पण आता त्या थकू लागल्या होत्या. त्यांना स्वयंपाकघरात बराच वेळ उभे राहून काम करण्यास त्रास होत असे. त्यांचे गुडघे आणि कंबरेत दुखू लागले होते. आता सुनेही मिळून सोबत काम केले असते तर जेवण सहज तयार झाले असते. पण सगळ्यांच्या जेवणाची जबाबदारी त्यांच्या एकट्यावर सोपवणे त्यांना आवडले नाही. 2 व्यक्तींमध्ये कामं पटकन होऊ शकते. त्यांना एकट्याला सर्व कामे करावी लागणार होती. त्यांनी सुनेला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न केला, पण सून आणि मुलांमध्ये ममता नावाची गोष्ट उरली नव्हती. नातवंडेही लहान आहेत आणि त्यांना काही समजत नाही. विनयाताई एक एक करून सर्व कामं उरकू लागल्या. शेवटी किटी पार्टीचा दिवस आला. विनयाताईंनी सर्व तयारी केली, पण त्या इतक्या थकल्या की त्यांच्या हातापायांमध्ये खूप वेदना होत होत्या. त्यांना असे वाटले की कोणीतरी त्यांचे हातपाय दाबून द्यावे आणि मालिश करावी. घरी मुलगा आणि सून असूनही त्यांना असहाय्य वाटत होते. विनयाताईंना त्यांचे जुने दिवस आठवू लागले होते. विनयाताईंचे पती एका खाजगी कंपनीत काम करत होते. ते विनयाताईंची खूप काळजी घेत असत. अगदी थोड्याशा दुखण्याबद्दल ऐकून लगेच ते विश्रांतीची सूचना देत असे. नीरजच्या आजीला आणखीन एक नातू किंवा नात हवी होती, पण आम्हा पती-पत्नी दोघांनाही एकच मूल वाढवायचे होते. विनयाताईंनी आणि त्यांच्या पतींनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला शिकवले आणि त्याला त्याच्या पायावर उभे केले. नीरज हा त्या दोघांचा लाडका होता आणि त्यामुळे तो हट्टी झाला. त्याला सर्व काही त्याच्या म्हणण्याप्रमाणे करायला आवडत होते. नोकरी लागल्यानंतर तो आणखीनच अहंकारी झाला. स्वतःच्या आई-वडिलांची आज्ञा न मागण्याची जणू काही शपथ त्याने घेतली होती. वंदना थोडी हट्टी स्वभावाची होती आणि विनयाताईंना तिला आपल्या घरची सून बनवायची नव्हती. पण नीरज आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याला वंदनाचे सौंदर्य आवडले होते आणि नीरजने वंदनाशी लग्न करून वंदनाला या घरची सून म्हणून घरी आणले. वंदना क्वचित स्वयंपाकघरात पाऊल ठेवत असे. तिला बाहेर फिरण्यातून आणि किटी पार्ट्यांमधून वेळ मिळत नसे. तिने सासू-सासरे यांची कोणतीही काळजी घेतली नाही. विनयाताई वंदनाला काही बोलायच्या आधीच नीरज विनयाताईंना गप्प करत असे. त्यामुळे त्या पुढे काही बोलू शकत नव्हत्या. नीरज आणि वंदनाला 2 मुले झाली. दुसरीकडे त्यांच्या पतीची तब्येत बरी नव्हती. त्यांना दम्याचा त्रास होता. दम्याच्या त्रासामुळे एके दिवशी त्यांना जीव गमावावा लागला. कंपनीकडून मिळालेले सर्व पैसेही मुलगा आणि सून यांनी घेतले. आता फक्त हे घर उरलं होतं. पूर्वी फक्त सूनच उत्तर देऊन मन दुखवत असे, पण आता वडील गेल्यानंतर नीरजलाही केव्हाही राग यायचा आणि तो विनयताईंचा अपमान करायचा. पण या सगळ्यांमुळे विनयताई अस्वस्थ असायच्या. कधीकधी मुलगा आणि सून या दोघांनाही घराबाहेर काढून टाकावं असं वाटत होते आणि त्यांना सरळ शब्दात सांगावं की हे माझ्या नवऱ्याचे घर आहे, तुम्ही दोघे निघून जा. पण त्या परत विचार करायच्या की ते दोघे कसेही असो, शेवटी ती माझीच मुलं आहेत. मी माझ्या सुनेसोबत राहते, यातच सर्व काही आहे. नातवंड देखील माझ्याशिवाय राहू शकणार नाहीत. मी एकटी कशी राहणार आणि मी काय खाणार या काळजीत ती मनातल्या मनात विचार करत होती. तेवढ्यात मोठा आवाज येतो. त्या घाबरून बाहेर निघून जातात. मग त्यांना कळले की वंदना रडत होती आणि नीरज देखील खूप चिडला होता. त्यांना काही समजवण्याआधीच नीरज म्हणतो, आई, मंगळसूत्र कुठे ठेवले आहे? मला लवकर सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो. वंदनाचे मंगळसूत्र चोरताना लाज वाटत नाही का?
आणि मंगळसूत्र चोरून तू काय करणार आहेस? तू ते घालू शकणार नाही. नीरजचे शब्द विनयाताईंना धारदार शस्त्रासारखे टोचत होते. त्यांनी बराच वेळ मुलाच्या नको नको त्या गोष्टी ऐकल्या आणि हे सर्व त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलं. तितक्यात अचानक त्यांच्या जुन्या हाडांना ताकद आली आणि त्यांनी नीरजला जोरात कानाखाली मारली. नीरज हादरला आणि वंदनाही बघतच राहिली. तुला लाज वाटत नाही का? तू आपल्या जन्मदात्या आईवर खोटा आरोप करतोय. हे बोलण्याआधी देवाने तुझी जीभ का कापली नाही? अरे, तिच्या सौभाग्याची खून म्हणून मी माझ्याच सुनेचे मंगळसूत्र चोरेन का? याचा तू विचारही कसा केलास? मी इतकी वर्षे गप्प राहिली. तुझा उद्धटपणा मी सहन करत आली, पण आज तर तू सर्व सीमा ओलांडल्यास. आता तुम्ही दोघेही इथे राहणार नाही. माझ्या घरातून बाहेर व्हा. मी एकटी राहू शकते. हा दररोजचा अपमान तर कमी होता का, जो तू माझ्यावर चोरीचा आळ लावलास? आताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा, असं विनयताई अगदी मोठ्या आवाजात म्हणाल्या. अरे, असं कसं आम्ही या घरातून निघून जाऊ? हे घर तर आमचंही आहे, असं वंदना कडक आवाजात म्हणाली. त्यावर विनयताई म्हणाल्या, वंदना, तू हे विसरत आहेस की हे घर आजही माझ्याच नावावर आहे, हो का? जर तुम्ही आम्हाला घरातून काढून टाकलं तर तुमच्या पोटाचं काय? तुम्ही काय खाणार? कारण सासऱ्यांची काही पेन्शनसुद्धा मिळत नाही. तुम्ही 2 दिवससुद्धा उपाशी राहू शकणार नाही. हे तर आमचेच उपकार आहेत, जे इतक्या महागाईच्या काळातसुद्धा तुमचं पोट भरत आलो आहे. वंदना मोठ्या अहंकाराने म्हणाली. सुनबाई, तू माझ्यावर उपकार करत नाहीस. तुझ्या आईवडिलांनी तुला 25 वर्ष खाऊ पिऊ घातलं, तुझा सांभाळ केला, मग त्यांची तुझ्यावर उपकार केले का? आईवडील मुलांचे पोट भरतात, पालनपोषण करतात, पण जर एक मुलगा त्यांच्या आईवडिलांना खाऊ पिऊ घालतो तर ते उपकार झाले का? तुझी मुलंही जेव्हा मोठी होतील आणि तुझा सांभाळ करतील व तुला खाऊ पिऊ घालतील, मग ते तुझ्यावर उपकार झाले का? तर नीट कान उघडून ऐक. मी सुद्धा तुझं काहीही फुकटचं खाल्लेलं नाही. मी घरात काम केलं. जेव्हा मी स्वयंपाक बनवायची तेव्हाच मला खायला मिळायचं आणि स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवूनच तुम्हा सर्वांना व माझं पोट भरलं. तू मला बसवून 1 कप चहासुद्धा दिला नाहीस. इतक्यातच वंदनाचा मोठा मुलगा पळत आला आणि म्हणाला, आई आई, हे बघ, तुझं मंगळसूत्र बादलीमध्ये पडलं होतं. मी माझी सायकल धुण्यासाठी त्यामध्ये पाणी घेत होतो तेव्हा पाहिलं की तुझा मंगळसूत्र तिथे पडलेलं आहे आणि हे मला तिथेच सापडलं. मंगळसूत्र पाहून नीरज आणि वंदना आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मुखातून एक शब्दही निघत नव्हता. आता माफी मागण्याचा प्रश्न नव्हता, कारण विनयताईंनी त्यांचा निर्णय घेतला होता. त्यांची नातवंड त्यांच्यापासून लांब होतील याचं दुःख त्यांना होत होतं, पण दररोजच्या होणाऱ्या अपमानामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मनाला धीर देऊन हा मोठा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी नीरज त्यांच्या कुटुंबियाला घेऊन घरातून निघून गेला आणि आता स्वतःचा पोट भरण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागणार होता. त्याला कळतच नव्हतं की आता पुढे काय होईल. वंदनाच्या माहेरी तिचा भाऊ होता, पण त्याच्या घरी तर किती दिवस राहणार, आणि तो तिचा भाऊ सुद्धा मनात असल्यावरच कधी बोलायचा तर कधी फोनसुद्धा करत नसे. त्यामुळे त्याच्याकडून काहीच ठेवण्यासारखं नव्हतं. असे 4-5 दिवस निघून गेले. एक दिवस विनयताई त्यांच्या घराच्या बाहेर बसल्या होत्या. तेव्हा तिथे 2 मुली राहण्यासाठी घर शोधू लागल्या. त्या मुलींनी विनयताईंना विचारलं, काकू, इथे राहण्यासाठी भाड्याचं घर आम्हाला कुठे मिळेल? आधी विनयताईंनी त्यांना नकार दिला, पण काही क्षणातच त्यांना लक्षात आलं की नीरजची खोली रिकामीच आहे. त्यामुळे त्यांनी लगेचच त्या दोन्ही मुलींना त्यांची ती रिकामी असलेली खोली दाखवली. त्या दोन्ही मुलींनासुद्धा ती खोली खूप आवडली आणि एका चांगल्या रकमेत खोली भाड्याने देण्याचे ठरवले. त्या मुली विनयताईंना विचारू लागल्या की काकू, तुम्ही इथे एकटेच राहता का? तुमचा या जगात कोणीच नाही का? त्यावर विनयताई म्हणाल्या, नाही मुलींनो, मला सर्वजण आहेत. मुलगा, सून आणि 2 नातवंडसुद्धा आहेत. मी फक्त आत्मा सन्मानाने जीवन जगू इच्छिते, त्यामुळे मी इथे एकटी राहते. त्या दोन्ही मुलींना त्यांनी स्वतःची कथा सांगितली. त्या दोघींचे डोळे पाणावले. काकू, आम्हाला इथूनच कॉलेज
करायचं आहे आणि राहिली गोष्ट आमच्या खाण्यापिण्याची तर तुम्ही आम्हाला जेवण बनवून देत जा, आम्ही त्यांचेसुद्धा तुम्हाला पैसे देऊ. विनयाताईंना त्या दोन्ही मुलींची गोष्ट पटली आणि त्या दोघींसाठी जेवण बनवण्यासाठी तयार झाल्या. आता त्या 2 मुलींमुळे त्यांचा मनसुद्धा रमू लागलं. विनयताईंकडे आता भाडंसुद्धा येऊ लागलं आणि त्या इज्जतीची भाकरी स्वतः कमवून खाऊ लागल्या. नीरज आता हळूहळू सुधारू लागला, पण विनयताई अजूनपर्यंत त्याला माफ करू शकल्या नाही. कधीकधी त्यांची नातवंड त्यांना भेटायला घरी येत तेव्हा त्या दोघांना आवडीचं जेवण खाऊ घालत, पण आता त्या आधीपेक्षा जास्त सुखी आणि आत्मसन्मानाने आपलं जीवन जगू लागल्या. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.